नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। मायताच्या नावाने बँक खाते काढून केला 27 कोटीचा व्यवहार। 11 वर्षापूर्वी मयत झालेल्या वडिलांचे बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट बँक खाते चालवून त्यात कोरोना नोटाबंदीच्या काळात तब्बल 27 कोटी रुपये भरण करून आपल्या मृत पावलेल्या वडिलाची व कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या दारू विक्रेत्यावर गुन्हा नोंदवून फौजदारी करण्याची मागणी या प्रकरणातील मृतकाचा मुलगा अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी 15 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। विजय वाईन शॉपचे मूळ अनुज्ञप्तीधारक असलेले माझे वडील स्वर्गीय पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे राहणार तळाशी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती यांचं निधन सन 12/2/2000 झाले असल्यानंतरही त्यांच्या नावे असलेल्या फॉर्मच्या म्हणजे डिझॉल्व झालेल्या फॉर्मच्या नावाने राजेंद्र बिलकिशोर जयस्वाल, त्यांचा मुलगा शांती राजेंद्र जयस्वाल व अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अकोलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावे एक बोगस माणूस उभा करून खोटी कागदपत्रे तयार करून त्यांनी त्यांच्या नावाने एक खातं उघडलं। त्याच्यात करोडो रुपयाचे व्यवहार केले। त्याच्यापासून रिझर्व्ह बँकेला, त्याच्यानंतर आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आणि शासनाला त्याच्यापासून लपून ठेवून ह्या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्यांनी वेगवेगळे कागदपत्रे तयार करून खोटा माणूस उभा करून ही शासनाची आणि आमची फसवणूक करून आमच्यावर अन्याय केलेला आहे, विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे शासनाला, पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे, मी पोलीस प्रशासनाकडे एक अर्जसुद्धा केलेला आहे त्यांच्यावर FIR दाखल करावी। तर त्यांनी तात्काळ या अकोला अर्बन बँकेचे कर्मचारी, अधिकारी व संचालक व त्यांच्यासोबत राजेंद्र बिलकिशोर जयस्वाल व त्यांचा मुलगा शांती राजेंद्र जयस्वाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या अकाउंटशी रिलेटेड जी काही माहिती असेल, जी काही कागदपत्रे असतील ती तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर योग्य ते कठोर गुन्हे दाखल करावेत ही माझी विनंती। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।